अजितदादांनी आदेश दिल्यास साखरवाडी जिल्हा परिषद ताकदीने लढवणार, डी.के. पवार यांचं वक्तव्य. येणाऱ्या काही दिवसात जिल्हा परिषदेची निवडणूक प्रक्रिया संपन्न होणार आहे. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रारूप गट रचना प्रकाशित करण्यात आली. यामध्ये आमचे नेते तथा उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी आदेश दिल्यास साखरवाडी जिल्हा परिषद गटात ताकदीने निवडणूक लढवणार असल्याचं मत महानंदाचे माजी व्हाईस चेअरमन डी.के. पवार यांनी व्यक्त केलं. महायुतीमध्ये योग्य मान सन्मान न झाल्यास शिवसेना जिल्हा परिषद ताकदीने लढवणार, नानासाहेब इवरे यांचं वक्तव्य. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेचा योग्य तो मान सन्मान ठेवला गेला नाही तर शिवसेना फलटण तालुक्यात पूर्ण ताकदीने जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवणार आहे. याबाबत पक्षाकडून चाचपणी सुरू असल्याची माहिती शिवसेनेचे तालुका प्रमुख नानासाहेब इवरे दैनिक स्थैर्याशी बोलताना त्यांनी दिली. तर कोळकी जिल्हा परिषद ताकदीने लढवणार, उदयसिंह निंबाळकर यांचं वक्तव्य. येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी संधी दिल्यास कोळकी जिल्हा परिषदेची निवडणूक ताकदीने लढवणार असल्याचं मत युवा नेते उदयसिंह उर्फ बबलू निंबाळकर यांनी दिले. बरड जिल्हा परिषद गटातून संधी दिल्यास सर्व ताकदीने उतरणार, लक्ष्मणराव सोनलकर यांचं वक्तव्य. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बरड जिल्हा परिषद गटासाठी भारतीय जनता पार्टीने संधी दिल्यास सर्व ताकदीने निवडणूक लढण्याचा मानस भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष लक्ष्मणराव सोनवलकर यांनी दैनिक स्थैर्याशी बोलताना व्यक्त केला. वाठार निंबाळकर गटातून निवडणूक लढवण्याची संधी द्यावी, बापूराव शिंदे यांची मागणी. वाठार निंबाळकर जिल्हा परिषद गटामधून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्याची संधी द्यावी अशी आग्रही मागणी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष बापूराव शिंदे यांनी सुद्धा केली. वाठार निंबाळकर गटात समाविष्ट असलेल्या सर्व गावांमध्ये व्यक्तिगत संपर्क असून येणाऱ्या काळात तळागाळात विकास होण्यासाठी नेतृत्वानं संधी देण्याचं आवाहन सुद्धा यावेळी बापूराव शिंदे यांनी केलं. निवडणुकीत पर जिल्ह्यातील उमेदवारांना पाडा, श्रीमंत विश्वजित राजे यांचं वक्तव्य. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये फलटण तालुक्यातील स्थानिकांना सर्वच राजकीय पक्षांनी तिकीट दिलं पाहिजे. जर स्थानिक सोडून इतर जिल्ह्यातून आलेल्यांना तिकीट दिलं तर त्यांच्या विरोधात गटतट न बघता स्थानिक म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे. इतर जिल्ह्यातून आलेल्यांना निवडणुकीत पराभूत करूनच स्थानिकांना न्याय मिळेल असं मत फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजित राजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केलं. आम्ही सर्व पदे स्वतःच्या घरात घेत नाही, तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध, श्रीमंत धीरेंद्र राजे यांचं वक्तव्य. फलटण तालुक्यातील रखडलेला विकास मार्गी लावण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येत वाटचाल करणं गरजेचं आहे. येणाऱ्या काळात आमच्या अर्थात खर्डेकर कुटुंबातील एकमेव सदस्य हा राजकारणामध्ये पद घेतलेला असेल. आम्ही सर्व पदे स्वतःच्या घरी घेत नाही, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा विविध पदे देऊन त्यांना ताकद देण्याचं काम दादाराजेंपासून आमचं घर करत आहे. येणाऱ्या काळात सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ताकदीने उभा राहण्याचं काम करणार असल्याची ग्वाही युवा नेते श्रीमंत धीरेंद्र राजे खर्डेकर यांनी केले. ग्राहक पंचायत महाराष्ट्राचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार किरण बोळे यांना जाहीर. ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या वतीने दिला जाणारा यंदाचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार संघटनेचे सातारा जिल्हा संघटक किरण बोळे यांना जाहीर झालाय. धाराशिव इथे होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात या पुरस्काराचं वितरण होणार आहे. नीरा उजवा कालव्याच्या मजबूतीकरणासाठी कालबद्ध कार्यक्रम, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य. नीरा उजवा कालवा 100 वर्षांहून अधिक जुना झाला असून त्याच्या मजबूतीकरणासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करून कारवाई केली जाईल अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत आमदार अभिजित पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. जलसंपदा मंत्री श्री विखे पाटील म्हणाले, नीरा उजवा कालवा जुना असल्यानं त्याचे विविध ठिकाणी स्ट्रक्चरिंग करण्यात आलंय. जलसेतूच्या भिंतीमधून पाणी गळती सारख्या घटना टाळण्यासाठी कालव्याचं संपूर्ण स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाईल. यासोबतच पूर्णतः लाइनिंग करणं, कालव्याची वहन क्षमता वाढवण्याची शक्यता तपासण्यात येणार आहे. ब्रिटिशकालीन जलसेतूची तातडीनं दुरुस्ती पूर्ण करण्यात आली असून यामुळे शेतकऱ्याचं कोणतंही नुकसान झालं नसल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आलंय. तरी देखील पुन्हा तपासणी करून नुकसान झालं असल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाईल. शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य प्रमाणात पाणी मिळावं ही शासनाची भूमिका असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. सातारा जिल्ह्यातील उद्योग व व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दल सहकार्य करेल, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची माहिती. सातारा जिल्ह्यातील सर्व ठिकाणचे उद्योग व व्यवसाय अधिक चांगल्या रीतीने वृद्धिंगत करण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दल सदैव तत्पर राहून सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिलं.